टिळके कॉलनी परिसरात घरगुती वाद सुरू असल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बाप लेकास अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। घरगुती वाद सुरू असताना पोलिसांना वाद सुरू असल्याची माहिती कळताच जबाब घेण्याचे कारण दाखवीत वडील व मुलास पोलीस ठाण्यात रात्री अमानुष मारहाण केल्याचा आरोप असून पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे। टिळके कॉलनी येथील नितीन हिरामन रामराजे यांचे व त्यांचे बंधू श्रीकांत हिरामन रामराजे यांच्या कुटुंबियांमध्ये रात्री घरगुती कारणावरून वाद झाला। परिसरात वाद सुरू असल्याचे सरकारवाडा पोलिसांना कळल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले व त्यांनी नितीन रामराजे यांना जबाब घेण्यासाठी पोलीस ठाण्यात नेले। यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा मुकेश रामराजेही होता। पोलीस ठाण्यात आल्यानंतर दोन पोलिसांनी बापलेकांना शिवीगाळ करीत लाकडी दांडग्यानं सुमारे अर्धा तासापेक्षा अधिक काळ बेदम मारहाण केली। त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले। मारहाण करणारे दोन्ही पोलीस दारूच्या नशेत असल्याचे नितीन आणि मुकेश रामराजे यांनी सांगितले। रामन रामराजे राहणार नगर टिळके कॉलनी। तर कोणीतरी आमचं घरगुती थोडंसं भांडण झालं सर भावाभावांचं। कोणीतरी पोलिसांना फोन करून सांगितलं आणि ते आले म्हणे चला म्हणे तुमचा जबाब घ्यायचा आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनला। आणि ते तिघही पोलीस दारू पिलेले होते आणि त्यांनी आम्हाला सरकारवाड्याला नेलं आणि खूप मारलं। हो त्यांना ओळखतो ना, ते नाईटवाले होते। नाव नाही सांगते ना, हो शहरा बघितलं ओळखता येईल। 12-12:30 दरम्यान त्यांनी मारझोड केली आम्हाला बघा बाप बेटाला। पोलीस स्टेशनला मारलं ते असं वरत झालं। तर मुलाला केलेल्या मारहाणीमुळे त्याची 12वीची परीक्षा देखील बुडाल्याचे यावेळी सांगण्यात आले। दरम्यान मीनाक्षी रामराजे यांनी पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणी विरुद्ध पोलिसांवर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त व पैवंडा 1 चे पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांना दिले।